दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे इतिहास अभ्यासक नितीन अणबेकर यांना ऐतिहासिक सर्वेक्षण करताना मेहीदेव राजाचा शिलालेख आढळून आलाय। पुण्यातील इतिहास अभ्यासक अथर्व पिंगळे यांनी याचे वाचन केले, त्यामुळे तीर्थ गावाच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे। तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर येथे अणबेकर यांना आढळलेल्या शिलालेखातील मजकूर एकूण अवघ्या 2 ओळींचा असून शिलालेख मराठी भाषेत आहे। शिलालेखाच्या शिळेवर डाव्या भागात खालच्या बाजूस गंडभेरुंडांसारखी दिसणारी 2 तोंडाची मानवी आकृती कोरलेली आहे। अक्षर वाटिकेवरून शिलालेखाचा काळ साधारणतः 14व्या शतकातील आहे। या शिलालेखात उल्लेख केलेला मेहीदेव या शासकाचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे। तो कुंभारी विभागातील 60 गावाचा शासक होता। देवगिरीच्या यादवानंतर महाराष्ट्रावर दिल्ली सुलतानाची सत्ता आली, मात्र मुहम्मद तुगलकाच्या अखेरच्या काळात दक्षिणेतील सुलतानाचे शासन कमकुवत झाले। त्याचा फायदा घेऊन स्थानिक सामंत स्वतंत्र झाले। मेहीदेव यांनी देखील याच संधीचा फायदा घेऊन कुंभारीच्या 60 गावावर सत्ता प्रस्थापित केली। मेहीदेवाने केलेल्या भूमिदानाचा उल्लेख सुद्धा प्रस्तुत शिलालेखात आला आहे। अलाउद्दीन हसन बहमन शाह याचा सेनापती कुतब उल मुल्क याने अक्कलकोट आणि मुरुम हे प्रदेश जिंकल्यानंतर मेहीदेवाची सत्ता संपुष्टात आली, असे विधान समकालीन इतिहासकार इसामी यांनी केले आहे। या शिलालेखावरची पहिली ओळ अशा प्रकारे आहे: अर्ध श्री अरुवतबडीचा ना मेहीदेवाची वृत्ती असे कोरलेले आहे। शिलालेखाची सुरुवात अर्ध या मंगलवाचक अक्षराने झाली आहे। तीर्थ गावाचे प्राचीन नाव एकरूप तीर्थ असे होते। चालुक्यकालीन शिलालेखात देखील तसा उल्लेख आलेला आहे। त्या काळी तीर्थ गावाचा समावेश कुंभारी गावे अर्वत्तुबाड म्हणजेच कुंभारी विभागात होत असे।